नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 947. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई कोणत्या तारखेस झाल्या? तर प्लासीची लढाई ही 23 जून 1757 व बक्सारची लढाई ही 23 ऑक्टोंबर 1764 या दिवशी झाली. नेक्स्ट, कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. नेक्स्ट, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर जायकवाडी या जलाशयाचे नाथसागर हे नाव आहे. हे जलाशय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मोगादेशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर मोगादेशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश आहे. नेक्स्ट, सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय आहे? तर प्रकाशाचे अपवर्तन यामुळे सूर्य क्षितिजाच्या थोडी खाली असताना देखील आपल्याला दिसतो. नेक्स्ट, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. नेक्स्ट, डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहत आहे? तर 1 एप्रिल 1935 पासून RBI ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर क्रेडिट कार्ड याचा वापर प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. नेक्स्ट, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे? तर अरुणाचल प्रदेश हे कमी घनतेचे राज्य आहे. नेक्स्ट, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट ही डॅश आहेत? तर लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहेत. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी समाजाची स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला. नेक्स्ट, महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? तर 26 जून हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, ग्रामगीता लिहिणारे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? तर तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बंडोजी इंगळे असे आहे. नेक्स्ट, भारतात 1953 मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना आयोग हा फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. नेक्स्ट, ताऱ्याचे लुकलुकणे याचे कारण काय आहे? तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा याचे मुख्य कारण आहे. नेक्स्ट, 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते?
तर राजकुमारी अमृता कौर या स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री होती. नेक्स्ट, कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? तर फॅसिझन या नावाने कार्बोनिल क्लोराईड या वायूस संबोधले जाते. नेक्स्ट, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. नेक्स्ट, 16 एप्रिल 1853 महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? तर बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. नेक्स्ट, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर रईबाई पोपरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, मराठी भाषेचे लेखन या लिपीत केले जाते? तर देवनागरी या लिपीत मराठी भाषेचे लेखन केले जाते. नेक्स्ट, जून 1948 कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला? तर ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेअंतर्गत जून 1948 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला. नेक्स्ट, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर 2010 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर सातारा जिल्ह्यातील कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. क्रमांक 1012 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारते? तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभा सभापती स्वीकारतात. नेक्स्ट, नोवाक जोकोविच हा टेनिसपटू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो? तर सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच खेळाडू आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन कोणते? आसाममधील गुवाहाटी हे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन आहे. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर एकूण 237 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा रत्नागिरीला लागलेला आहे. नेक्स्ट, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर बेलापूर अहिल्यानगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना सुरू झाला. नेक्स्ट, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. नेक्स्ट, वीर दामोदर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली? तर 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणजे एकूण 50 वर्ष शिक्षा झाली होती. नेक्स्ट, लालबाग गार्डन कोणत्या राज्यात आहे? तर लालबाग गार्डन हे कर्नाटक या राज्यात आहे. नेक्स्ट, लालगड पॅलेस कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात लालगड पॅलेस आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर आंबागड किल्ला हा तुमसर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोशीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली? तर ऑक्टोबर 1984 या प्रकल्पाची पायाभरणी झाली. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारत चीन देशाच्या दरम्यान चकमक झालेल्या चर्चेत असलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर गलवान प्रदेश हा लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. नेक्स्ट, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक
डॉक्टर आह साळुंखे यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षक व पहिल्या स्त्री मुख्याध्यापक म्हणून ओळखले जाते. हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट, आरशाचा ध्रुव व नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर म्हणतात. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या डॅडॅश असते. तर नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. नेक्स्ट, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 31 जुलै 1995 या वर्षी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. नेक्स्ट, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर इतिहास संशोधन मंडळाची स्थापना ही 7 जुलै 1910 मध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्स या संघटनेचे मुख्यालय शांघाई, चीन या ठिकाणी आहे. नेक्स्ट, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर 73वी घटनादुरुस्ती यानुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, स्टार्ट ऑफ इंडिया आणि स्टँड ऑफ इंडिया ही मोहीम डॅडॅशशी संबंधित आहे. तर या दोन्ही मोहिमा उद्योगाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर गोंडवाना विद्यापीठ हे 2011 मध्ये स्थापन करण्यात आले. नेक्स्ट, एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. तर एल निनो हा स्पॅनिश शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? तर एल निनो या शब्दाचा अर्थ बाळ असा आहे. नेक्स्ट, कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथरोग कायदा ब्रिटिशांनी डॅडॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. तर 1897चा कायदा हा प्लेगच्या साथीत केला होता. नेक्स्ट, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले? तर 1855 मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, नियमित मद्यपानामुळे डॅडॅश या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचा अभाव दारू पिल्यामुळे होतो. नेक्स्ट, या ठिकाणी 2-3 मराठीचे प्रश्न आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मितभाषी म्हणजे मोजके व कमी बोलणारा. नेक्स्ट, कनक, सुवर्ण हे व कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर इतिश्री होणे म्हणजे समाप्त होणे किंवा शेवट होणे. नेक्स्ट, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.